नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेचा इतिहास जो तुमचा IDSचा पेपर आहे त्या पेपरमधला दुसरा टॉपिक आपण बघतोय. तर या दुसरा टॉपिक आहे महिला समाज सुधारक. यामध्ये आपण पाश्चात्यांच्या आचार विचारातून, भौतिक प्रगतीतून, विज्ञान वादातून भारतीय समाजामध्ये परिवर्तन चळवळीला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील महिला सुधारक ज्या होत्या ह्या महिला सुधारणा चळवळीमध्ये आपण बघितलं सावित्रीबाई फुलेंचं कार्य. आज आपण पंडिता ताराबाई शिंदेंचं कार्य आपण बघणार आहे आणि नंतर पंडिता रमाबाईंचं कार्य बघणार आहे. कारण जर आपण बघितलं, हा जो भारतीय समाज होता, हा भारतीय समाज हा विविध जातीमध्ये विभागलेला होता. या जाती संस्थेच्या बंधनाने तो जखडलेला होता. कनिष्ठ जातीवर असलेल्या बंधनामुळं त्यांना मानवतेचे साधे अधिकार मिळालेले नव्हते आणि शिक्षण ही विशिष्ट जातीची मक्तेदारी बनली होती. आणि मग त्यामध्ये अनिष्ट प्रथा असतील, सामाजिक बंधनं असतील, रोटीबेटी व्यवहारावरची बंधनं असतील. झालं होतं काय, तर या सगळ्याचं समाजामध्ये प्राबल्य होतं. स्त्रियांची स्थिती तर फार दयनीय होती. त्यांना सामाजिक आणि धार्मिक जीवनामध्ये दुय्यम स्थान होतं. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. बालविवाह, जरटकुमारी विवाह, सतीची पद्धत, भ्रूण हत्या, विधवा विवाहाला बंदी, ह्या सगळ्या अनिष्ट परंपरांनी स्त्रियांचं जीवन अतिशय दयनीय झालेलं होतं. मग त्यामध्ये सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई या महिला समाज सुधारकांनी आपल्या कार्यातून, आपल्या लेखनातून स्त्रियांच्यावरचा अन्याय, स्त्रियांच्यावरचा अत्याचार याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या स्त्री समाज सुधारणा चळवळीमुळं स्त्रियांच्यामध्ये आत्मसन्मान निर्माण झाला आणि महाराष्ट्राच्या सुधारणा चळवळ जी होती, या सुधारणा चळवळीला जी गती आहे मित्रांनो, ही गती आलेली आपल्याला दिसतं. आपण यामध्ये सावित्रीबाई फुलेंचं कार्य जे आहे, ह्या सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा जो आढावा आहे, हा आढावा घेतला. आज आपण ताराबाई शिंदेंच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. कारण भारताची प्राचीन संस्कृती, हिंदू धर्म, तत्वज्ञानाची शिकवण, जैन आणि बौद्ध धर्माचा उदय, त्यातून समाजामध्ये झालेलं परिवर्तन, जात, धर्म, पंथ, वंशभेदारहित जोपासलेली एकता, प्रादेशिकता, भाषा, स्वतःची भिन्न संस्कृती, आचार विचार याच्या पद्धती, चालीरीती, रूढी परंपरा हे जे घटक होते, या घटकांच्या मध्ये भिन्नता होती. आणि ही भिन्नता असूनही विविधतेत जोपासलेली एकता हे भारतीय समाजाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. समृद्ध वारसा, गौरवशाली इतिहास भारताला आहे. आणि या भारताच्या गौरवशाली इतिहासालाच एक जी काळी किनार आहे, ही काळी किनार असल्याचं आपल्या निदर्शनाला येतं. आणि मग इतिहासाचे विद्यार्थी या नात्यानं त्याकडं कानाडोळा करून चालणार नाही. कारण जे घडलं, जे घडलं, जसं घडलं तसंच समाजासमोर मांडणं हे
इतिहासाचं मुख्य प्रयोजन आहे. आणि मग तेव्हा या काळ्या किनारीवर स्पष्टपणे निदर्शनास येणारी बाब म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता सर्वच काळामध्ये स्त्रियांची स्थिती शोचनीय झाली होती, चिंतनीय अशीच राहिलेली होती. त्यांच्यावरती विविध मानवनिर्मित धार्मिक बंधनं लादून सगळ्याच क्षेत्रातील अधिकारापासून वंचित ठेवलं गेलेलं होतं. इंग्रजांच्या भारतीय प्रवेशानं एकदेशीय परिस्थितीमध्ये लक्षणीय बदल घडून येऊ लागला. पाश्चिमात्य विचार प्रणाली, शिक्षण प्रसार, स्त्री पुरुष समानतेची वागणूक याद्वारे भारतामध्ये आधुनिकतेचं वारं जे हे आधुनिकतेचं वारं वाहू लागलं. त्यातूनच भारतीयांना विवेकवादी, मानवतावादी आणि पुरोगामी विचारांची, पुरोगामी मूल्यांची ओळख झाली. पुरुषांपुरतंच काहीसं बंदित असलेलं शिक्षणाचं क्षेत्र, पुरुषांपुरतंच पण काहीसं बंदिस्त असलेलं शिक्षणाचं क्षेत्र स्त्रियांना मित्रांनो खुलं झालं. 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे इथं सुरू केलेली पहिली मुलींची शाळा 1848 मध्ये जी पहिली मुलींची शाळा जी होती, ही पहिली मुलींची शाळा ज्योतिबांनी सुरू केलेली होती. आणि ही जर घटना बघितली तर स्त्रियांच्या जीवनाला कलाटणी देणारी क्रांतिकारी घटना ठरली. त्यामुळं बहुजन समाजातील असंख्य स्त्रिया लिहू लागल्या, असंख्य स्त्रिया वाचू लागल्या. पर्यायानं शिक्षणाचा आस्वाद घेऊ लागल्या. आसपास थोड्याफार फरकानं अशीच परिस्थिती असताना सत्यशोधक विचारांची शिदोरी पाठीशी असणाऱ्या ताराबाई शिंदे यांनी लिहिलेल्या स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ होता, हा ग्रंथ, हा निबंध म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखनाचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथातील जे त्यांचे विचार आहेत, या त्यांच्या विचाराबद्दल आपण माहिती, त्याचं चिंतन, त्याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहे. स्त्री पुरुष तुलना ग्रंथ अतिशय गाजलेला होता. अशा ह्या ताराबाई शिंदेंचा जीवन परिचय थोडक्यात आपल्याला बघायचा आहे. महाराष्ट्रातील
वऱ्हाड प्रांत. आणि या वऱ्हाड प्रांतामध्ये बुलढाणा येथे 1850 मध्ये ताराबाई शिंदे यांचा जन्म झाला. प्रतिष्ठित जमीनदार बापूजी हरी शिंदे हे त्यांचे वडील. वडील बापूजी शिंदे हे सत्यशोधक समाजाच्या विचार परंपरेचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे घरामध्ये सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचं वातावरण जे हे वातावरण होतं. महात्मा ज्योतिबांचे पाईक असलेल्या बापूजी शिंदे यांनी आपल्या अपत्यामध्ये मुलगा आणि मुलगी हा भेदाभेद कधीही केला नाही. मित्रांनो, बघा काळ कोणता होता. आम्ही आज 21व्या शतकामध्ये वावरतोय आणि 21व्या शतकामध्ये वावरत असताना अशा घटना सुद्धा आपल्या कानावर पडतात. मुला मुलींमध्ये भेद असलेला, पण त्या काळात बापूजी शिंदे ताराबाईंचे वडील त्यांनी कधीही भेदाभेद केला नाही. अगदी मुलांच्या प्रमाणच ताराबाईंना सुद्धा घरात वागणूक मुलाप्रमाणे दिली. आणि त्यामुळं शाळेत जाण्याचं सद्भाग्य त्यांच्या वाट्याला आलं. ताराबाई लहान असतानाच त्यांना आपल्या घराण्याकडून सत्यशोधक विचार, विज्ञानवाद, तर्कशास्त्रीय दृष्टिकोन, समानता, न्यायप्रियता या गुणांचा वारसा मिळाला. शिक्षणामुळं वाचनाचा छंद लागलेल्या ताराबाईंचं व्यक्तिमत्व अधिकच खुलत गेलं, विकसित होत गेलं. मराठी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत अशा अनेक भाषा जे ह्या अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. ह्याची प्रचिती कशावरून येते मित्रांनो आपल्याला, तर त्यांनी लिहिलेला हा जो निबंध होता या निबंधातून येते. स्त्री पुरुष तुलना. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुरोगामी सत्यशोधक विचारांचा स्पष्टपणे प्रभाव ताराबाईंच्या लिखाणावर दिसून येतो. तत्कालीन समाज मान्यता नसतानाही ताराबाईंना उत्कृष्टरित्या घोडेस्वारी अवगत होती. किती प्रगल्भ विचाराचे वडील होते बघा. ताराबाईंना शेतीच्या कामामध्ये पण आवड होती, तशी कोर्टाच्या कामातही त्या जातीनिशी लक्ष घालत होत्या. 19व्या शतकातील समाज मान्यतेचा विचार करता स्त्रीनं लग्नाविना जीवन व्यतीत करणं अशक्य असल्यानं फारसं विवाहासाठी इच्छुक नसताना वडिलांनी त्यांच्यासाठी घर जावं हे शोधलं. मात्र बघा, वडिलांनी घर जावई शोधला त्यांच्यासाठी. विवाहाला ताराबाई इच्छुक नव्हत्या, पण वडिलांनी लग्न करून दिलं आणि घर जावई शोधला. मात्र अपेक्षित संसार सुख त्यांच्या वाट्याला आलं नाही मित्रांनो. उर्वरित आयुष्य ताराबाईंनी एकाकीपणे घालवलं. 1882 साली त्यांनी हा जो स्त्री पुरुष तुलना ग्रंथ आहे, हा स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला.
आणि 1910मध्ये ताराबाई शिंदेंचं जे निधन आहे हे निधन झालं. आणि मग या स्त्री पुरुष तुलना ग्रंथातले विचार, त्यातली प्रगल्भता आपण अभ्यासल्यानंतर लक्षामध्ये येते. आणि मग आपण पुढच्या लेक्चरला हे मित्रांनो बघूया. धन्यवाद. थँक्यू.